आपण ऐकत होता तर मॅच रंगते एका बाजूला सिक्कीम बोर्ड मैदानाच्या आतमध्ये आणि मला वाटतंय शॉर्ट टर्नमेंटला तिथे मात्र अतिशय चांगलं देखणं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. डॉट डिलिव्हरी पाहायला मिळाली. पाहिलं गेलं तर दशरथ वाडकरनी धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. आज मला वाटतंय अमित वाडकर आहेत की नाहीये मला वाटतंय इथे मात्र प्लेइंग 11 मध्ये, कारण आज पाहिलं गेलं तर महाराष्ट्र इथे मात्र परंतु इथे मात्र तो प्लॅन फसला. एकदा मात्र अर्जित नक्कीच होईल. स्ट्राईक एंडला मात्र पाहायला मिळेल दशरथ वाडकर. खऱ्या अर्थानं या खेळाडूकडे पाहिलं गेलं तर ॲज अ गोलंदाज अतिशय देखणी गोलंदाजी, तेज तर्रार गोलंदाजी दशरथ वाडकरच्या माध्यमातून पाहिलं गेलं. नवी मुंबईचं क्रिकेट असेल तदनंतर मात्र वाई पश्चिम भाग क्रिकेटमध्ये छाप सोडले या खेळाडूंनी. खराब चेंडू. यस, इथे दिशाहीन चेंडू असेल. पंच आमच्याकडे बळले जातील. इज अ वाईट कॉल. दशरथ वाडकर पाहिलं गेलं तर दशरथ बद्दल बोलायचं झालं तर ह्याच मैदानामध्ये खऱ्या अर्थानं एक मोठी स्पर्धा अर्थातच धर्मवीर आनंद दिघे चषक 2.5 लाखाची स्पर्धा असते आणि ती स्पर्धा हा खेळाडू आपल्याला सातत्यपूर्व खेळताना पाहायला मिळतो. तर पुन्हा एकदा विशाल बनगे निघालाय. आता मात्र सुरेख चेंडू खूप मिळाला ऑपच्या रिझन मध्ये. खऱ्या अर्थानं दशरथ वाडकरच्या माध्यमातून पुन्हा एकदा विशाल बनगे गोलंदाजी मार्क वरतून. आता मात्र इथे मात्र विकेटचं पतन झालेलं नाही. एक धाव मात्र धावफलकावरती मात्र एक धाव मात्र नक्कीच अर्जित झाली आहे. या साधा मात्र इथे चांगला सुरेख देखना फटका खाली रिझन निवडलं आणि लॉंग ऑफच्या रिझन मध्ये चेंडू भिरकावून दिला. इथे मात्र 4 धाब्यांसाठी रोहन वाडकरच्या बॅट मधून कणकणीत चौकार. वरती जाऊया. धावसंख्या जाऊन पोहोचली बिनबाद 11 धावा. पहिलं षटक मार्गस्थ असताना 2 क्षेत्ररक्षकचा विचार केला तर लॉंग ऑन आहे. तदनंतर एक क्षेत्ररक्षक मात्र कावू कॉर्नर थोडासा डीप मिड विकेट रे साईडला. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू फटका फसला. एलिमिनेशन चुकलंय रे. इथे मात्र राहुल बनगे चेंडू खाली बॅक टू द पॅव्हिलियन. रोहन वाडकरला मात्र परतावं लागेल. विकेट क्रमांक 1 मात्र टीम सिक्कीम बोरगावचा पॅव्हिलियनच्या दिशेने जड पावलांनी परतताना रोहन वाडकरला पाहतोय डीजे. मॅच मित्रांनो पाहता एका बाजूला टीम सिक्कीम बोरगाव. खऱ्या अर्थानं बोरगाव संघाचा विचार केला तर सातत्यपूर्व कित्येक वर्षापासून या वाई विभागामध्ये अतिशय आपल्या नावाचा दबदबा निर्माण केलेला हा संघ आहे. त्यानंतर आकोशी 11 या सीझनमध्ये पाहिलं गेलं तर अतिशय देखणी कामगिरी. जवळजवळ 3 ते 4 स्पर्धेंच्या अंतिम फेरीपर्यंत धडक मारली. 3 स्पर्धा मात्र विजेतेपद या टीम आकोशी 11 अखमाई 11 आकोशी राहुल बनगेच्या नेतृत्वाखाली खेळणारा हा संघ खरं आता अतिशय देखणी कामगिरी या सीझन मध्ये करतोय.
तर आता मात्र गोलंदाजाची धुरा कोणाकडे सोपवली जाईल? नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल. पंकज वाडकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. मात्र जयराज वाडकर मात्र पाठीमागे नक्कीच थांबलं जात आहे. इथं मात्र बॅट अँड वॉच, इथे प्लॅनिंग मात्र वेगळ्या पद्धतीचं आपल्याला पाहायला मिळतंय. शेवटच्या 2 गोलंदाजांवरती इथे मात्र हल्ला करण्याचा प्रयत्न नक्कीच टीम बोरगाव इलेव्हन संघाकडून केला जाईल का? कारण गेममध्ये प्लॅनिंग असणं खूप गरजेचं आहे. प्लॅनिंग असेल तर तुम्ही त्यामध्ये यशस्वी होऊ शकता. कारण पाहिलं गेलं तर दशरथ वाडकर, जयराज वाडकर, अमित दादांची आज अनुपस्थिती आहे. खऱ्या अर्थानं मित्रांनो, महाराष्ट्राचा जर माहोल पाहिला तर पोलीस यंत्रणेवरती आज ताण आहे. कारण प्रत्येक पोलिसाच्या आज सुट्ट्या मात्र कॅन्सल झालेल्या असतील. कारण कालच्या दिवसामध्ये जी घटना घडली आहे खऱ्या अर्थानं दुर्दैवी आहेच, परंतु त्याचा ताण पोलीस यंत्रणेवरती आहे. आणि आज कोणत्याही मैदानात एकही पोलीस मित्र आपला खेळताना पाहायला मिळणार नाही आहे मित्रांनो. कारण प्रत्येक पोलीस खऱ्या अर्थानं बांधवाच्या सुट्ट्या आज महाराष्ट्र शासनाकडून पोलिसांच्या कॅन्सल झालेल्या पाहायला मिळतील. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पंकज वाडकर फलंदाजी मार्कवरती सज्ज. गोलंदाजी मार्कवरती दीपक बनगे सज्ज झालायत. आता मात्र क्षेत्ररक्षण मात्र आपल्याला फैलागलेलं पाहायला मिळेल. फुलटॉ चेंडू या खरा फुलटॉ चेंडू इथे मात्र त्यावरती चढवला. मोठा प्रहार आल्या. 6 धावा. अतिशय देखणा फटका. पुन्हा एकदा दीपक बनगे टू पंकज वाडकर. आता मात्र चांगला चेंडू. इथे कमबॅक करणारा चेंडू. थोडासा शॉर्टपिट ठेवला परंतु उंची मात्र अजिबात प्राप्त झाली नाहीये. एक धाव घेण्याचा मानस पंकज वाडकर यांचा, परंतु डॉट बॉलची सांगता. धावफलकावरती जाऊया. धावसंख्या जाऊन पोहोचली 1-17. टीम सिक्कीम बोरगाव पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज. पाहिलं गेलं तर स्क्वेअर लेग आहे, काऊ कॉर्नर आहे, लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे, एक्स्ट्रा कव्हर, रिझन बाउंड्री लाईन आहे, डान्सिंग ग्राउंड. इथे मात्र आत्ता मुवमेंट पाहायला मिळाली. पाहिलं गेलं तर चेंडू लँड झाल्यानंतर पूर्णतः लेग कट्टर पाहायला मिळाला. इथे इन स्विंग पाहायला मिळाले दीपक बनगेच्या माध्यमातून. आणि तुमच्या गोलंदाजीमध्ये व्हॅरिएशन असेल मित्रांनो तर इथे तुम्ही फलंदाजांना जकडून ठेवू शकता, फलंदाजांच्या पायामध्ये बेड्या ठोकू शकता. आणि हे मात्र दीपक बनगे दाखवताना मैदानाच्या आतमध्ये. कव्हर आहे, पॉइंट आहे, शॉर्ट दरम्यान शॉर्ट फाईन लेग आहे. पुढचा चेंडू पुन्हा शॉर्ट पिच. इथे मात्र शॉर्ट पिचला इथे दिशा योग्य. चेंडू फाईन लेग रिजन मध्ये इथे मात्र कारण ज्या प्रकारची दीपककडे गती आहे थोडीशी कमी गती आहे. आणि ज्यावेळेस तुमच्याकडे मित्रांनो गती कमी असते त्यावेळी तुम्ही वाईडिश यॉर्कर, गुडलेन स्पॉट हे नक्कीच निवडलं पाहिजे. कारण तुमच्याकडे गती नसताना शॉर्ट पिच चेंडूला तुम्हाला मोठा प्रहार नक्कीच केला जाणार. आणि पंकज वाडकर यांच्या माध्यमातून सुरेख फलंदाजी पाहायला मिळते. 2 षटकार आतापर्यंत त्यांच्या केळीमध्ये सजले गेले आहेत. पुन्हा एकदा दीपक. आता मात्र 5 सुरेख चेंडू होता. गुडलेन स्पॉटला चेंडू सिक्कीम
बॉलिंग खूप महत्वाची असते मित्रांनो, आणि ती चुकी झाली का खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर कॉल दशरथचाच होता. विचार केला गेला तर दशरथ जवळजवळ अर्ध क्रीज सोडून गेला होता, परंतु इथे मात्र चुकी झाली आहे आणि दशरथला परतावं लागलं आहे. जयराज वाडकर आता मात्र इथे मात्र फलंदाजीसाठी सज्ज होताना पाहायला मिळतील. दीपक भनगे निघालायत. शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा बॅटची एज लागली पॉईंटच्या रिझनमध्ये. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात आहे. आता मात्र एका धाबेचा मुजाफा नक्कीच केला जाईल टीमच्या टोटल्समध्ये. टीम सिक्कीम बोरगाव एंड ऑफ द सेकंड ओव्हर 2 षटकामध्ये 24 धावा धावफलकावरती आहेत. विचार केला जर आपण पाहिलं गेलं तर रन रेटचा इथे मात्र अतिशय चांगले धावगती राखण्यामध्ये यशस्वी झाला आहे टीम सिक्कीम बोरगाव संघ. कारण 24 धावा तुमच्या धावफलकावरती म्हणजे येणाऱ्या 2 षटकांमध्ये तुम्ही नक्कीच 50+ धावा धावफलकावरती लावू शकता. आणि ज्यावेळेस 4 षटकांच्या मॅचेस खेळतो तो 50 धावा तुमच्या जर हाताशी असतील तर तुमचे गोलंदाज अतिशय चांगली दर्जेदार गोलंदाजी करू शकतात मित्रांनो. परंतु येणारी 2 षटकं ह्या 2 फलंदाजांना शेवटपर्यंत खेळावं लागेल जर टीम सिक्कीम बोरगावला समाधानकारक स्थितीपर्यंत जायचं आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होईल. गोलंदाज आलाय साहिल बनगे. गोलंदाजी मार्गवरती जयराज वाडकर, एक मोठं नाव, एक मोठा सितारा टीम सिक्कीम बोरगावचा. इथे मात्र पहिला चेंडू अलाउन द कार्पेटच्या साहाय्याने चेंडू येतोय लॉंग ऑफ रिझन मध्ये. तिथे मात्र राहुल भनगे सज्ज आहे. चेंडू फेकी होईल. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. कारण मी सांगतो सातत्यपूर्व मित्रांनो, तुम्ही क्षेत्ररक्षण करता त्याच गतीने जलद चेंडू फेकी होणं आवश्यकता असते आणि ती कशा प्रकारे करता यावरती तुमच्या क्षेत्ररक्षणाचा दर्जा ठरला जातो. आणि आज खऱ्या अर्थानं सातारा टेनिस क्रिकेटचा विचार केला तर चांगले दर्जेदार क्षेत्ररक्षण प्रत्येक संघामध्ये पाहायला मिळते. साहिल आता मात्र पंकज वाडकर यांच्यासाठी निघतोय. खूप शॉर्टपट चेंडू. इथे मात्र एक वेगळ्याच अँगलने खेळण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थानं पंकज वाडकर यांच्या माध्यमातून केला जातोय. कारण ज्यावेळेस ऑफिसटीच्या बाहेर चेंडू जातोय त्यावेळी तुम्ही तुमचा मूव म्हणजे शरीर आहे ते खऱ्या अर्थानं कुठेतरी फिरवण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न चेंडूवरती झाला गेला पाहिजे. डान्सिंग ग्राउंड खराब. इथे मात्र कुठेतरी जयराज वाडकर काहीतरी कुजगुज करणं गरजेचं असेल. कारण एक धाव घ्यायचे तुमचं काम आहे. जयराजला इथे स्ट्राईक एंडला आणला. कारण षटकार किंग जयराजच्या माध्यमातून सातत्यपूर्व कित्येक वर्ष टीम सिक्कीम बोरगावसाठी चांगल्या खेळाचं प्रात्यक्षिक दाखवलंय. आता गरज आहे. आज अमित वाडकर नाही आहे तुमच्या प्लेइंग 11 मध्ये, म्हणजे जबाबदारी जयराजला घ्यावी लागेल आता शेवटच्या खऱ्या अर्थानं स्लॉक ओव्हरची. पुन्हा एकदा इथे मात्र खरा, परंतु यष्टी रक्षकाची चुकी. यस, इथे मात्र आला लकीच्या 4 धावा म्हणेल. 22च्या सुरू आपल्याला पाहायला मिळतंय 2.3चा खेळ संपलाय. 33 धाव फलकावरती टीम बोरगाव 11 संघाच्या. फुलटॉस इथे मिस केलाय. यस, फुलटॉसला तुम्ही अशा प्रकारचं खऱ्या अर्थानं मिस झालेलं नक्कीच पाहिलं गेलं तर समोरचा फलंदाज नाराज होत असतो, तेच घडताना पाहायला मिळालं. परंतु शेवटच्या षटकासाठी जयराज मात्र आता स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल. कारण खूप महत्त्वाचे 6 चेंडू असतील टीम बोरगाव 11 संघासाठी. कारण 33 धावा धावफलकावरती आहे. 3 षटकाचा खेळ संपलाय. विकेट मात्र तुमच्या 2 तंबूच्या आश्रयाला परतल्यात. 33 धावा 33 लॉस फॉर 2 विकेट्स टीम सिक्कीम बोरगाव. चला प्लीज स्पीड अप ठेवा मित्रांनो, विनंती असेल आपल्याला. तर नेक्स्ट मॅच साठी नक्कीच आम्ही या ठिकाणी अलाउन्स करू. टीम DCC जांभळी विपक्ष गोंजारवाडी. नाही
एक चेंज असेल इथे मात्र वरची मॅच ग्रुप सेकंड राऊंडची मॅच असेल मॅच असेल दोन्ही संघ आपण सज्ज राहा एका षटकानंतर आपला नाणेफेकीचा कॉल केला जाईल टीम अस्रे बी पक्ष टीम रेणावळे बी तर जवळ आता मात्र जयराज काय करेल कशा पद्धतीची फलंदाजी केली जाईल स्क्वेअर लेग आहे ओ इथे मोठा तिथे लॉंगॉनला चेंडू वरती जाणं गरजेचं होतं कारण टप्पा पडल्यानंतर चेंडू आपल्या डोक्याच्या वरतून जाणार हे नक्की माहिती असताना चेंडू वरती गेला नाही क्षेत्ररक्षक आता मात्र पटका 39 on score बोरगाव अर्थात जयराज वाडकर आणि पंकज वाडकर मैदानाच्या आतमध्ये लढले जात आहेत इथे मात्र गरज आहे एका एका धाबेची झगडतायत इथे मात्र धाबांसाठी 41 धावा येणारे 3 चेंडू 50 क्रॉस केल्या जातील का कारण आज एक षटक तुमच्याकडे कमी आहे कारण अमित दादा वाडकर नाही आहेत हो इथे मात्र काय घडेल पंच आमच्याकडे बळले जातील येस इज द वाईट कॉल आणि खऱ्या अर्थानं प्रेशर गोलंदाजावरती सुद्धा आहे कारण ज्या प्रकारचं आपण पाहिलं जयराज वाडकर अतिशय देखणी फलंदाजी करतो मोठमोठे प्रहार करतो आणि ते मात्र नक्कीच या गोलंदाजाला सुद्धा माहिती आहे मनोजला खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवर और रडार मध्ये परंतु आता मात्र फटका बसला अलाउन द कार्पेटच्या साहाय्याने चेंडू लॉग ऑफ रिजन येतोय दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जाणार एंड निवडलाय खरा परंतु काय घडेल इथे मात्र क्षेत्ररक्षकाला माहिती होतं इथे जयराजचा एंड निवडायचा आहे कारण पंकज वाडकर आउट झाले तरी इथे फरक पडणार नाही कारण नॉन स्ट्राईक एंडला आहे इथे मात्र 2 धावा कंप्लीट धावसंख्येचा विचार केला तर 45 44 धावा धावफलकावरती आहेत येणारे 2 चेंडू येस 1 2 3 4 झाले ना 2 चेंडू शेष असतील इथे मात्र मनोज भनगे सज्ज गोलंदाजी मार्क वरती 2 चेंडू मध्ये एक ब्लास्ट केला जाईल का जयराज वाडकर यांच्या बॅट मधून इथे मात्र मोठा प्रहार टॉस साठी सज्ज राहा लगेच टॉस केला जाईल नेक्स्ट मॅचचा वेळ मधला वाचवायचा आपण प्लीज विनंती असेल कोणी वेळ वाया घालू नका कारण 4 षटकांच्या आजच्या दिवसामध्ये सर्व मॅचेस खेळवायचे आहेत म्हटल्यानंतर वेळ आपला थोडासा वाढलाय त्यासाठी विनंती असेल आपल्याला प्लीज आपण टॉस करण्यासाठी लगेच त्वरित यायचंय शेवटचा चेंडू पंकज वाडकर मोठा ब्लास्ट केला जाईल का स्क्वेअर लेगचा रिझन निवडलाय क्षेत्ररक्षक आहे तिथे डीप मिड विकेटचा येईल दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जातोय परंतु नाही होणार यस 2 कंप्लीट विकेटचा पतन शॉट आहे का म्हणजेच एकच धाव त्याच्यातली सुद्धा इथे 2
तिसरीचा प्रयत्न परंतु ती सुद्धा एक खराब म्हणजे एकच धाव. तर आपण टॉस करतो. यानंतर टॉस आहे रेणावळे ब विपक्ष आसरे. हा टॉस केला जाईल. दोन्ही कॅप्टन्स आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. आपण टॉस करतोय. मान्यवरांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. स्पर्धा आपण पाहताय, अनुभवताय. सन स्पोर्ट्स आयोजित भैरवनाथ चषक 2022 मॅच क्रमांक 4 दुसऱ्या फेरीची मॅच आहे. दोन्ही टीम्सने एक एक मॅच जिंकलेली आहे. आता मात्र पुढच्या फेरीमध्ये दाखल होऊन समोरासमोर आहेत. रेणावळे अगेन्स्ट आसरे. तर आम्ही टॉस करतो. यानंतर तर रेणावळे विपक्ष आसरे हा टॉस केला जाईल. अगदी दोन्ही टीम्सबद्दल आम्ही चर्चा करतो. नामांकित टीम्स आहेत. एक चांगली फाईट याही नंतर आहे. रेणावळे अगेन्स्ट आसरे. कॉईन स्पिन केला जाईल. एका बाजूला गुंजरवाडी, दुसऱ्या बाजूला सन स्पोर्ट्स. हे कॉईनवरती आहे. आपल्याला एक मागायचं आहे. तर टीम रेणावळे टॉसचा कॉल दिलाय सन स्पोर्ट्स आणि कॉईन आलाय गुंजरवाडी. तर आसरे टीम आपण टॉस जिंकलाय. सतीश, निर्णय काय असेल आपला पहिल्यांदा? आम्ही क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण कराल. टीम रेणावळे तुमच्या समोर आहे. आतापर्यंत थोडीशी लांब होती टीम रेणावळे. पुन्हा एकदा मैदानात आली आहे. कशा प्रकारचा संघर्ष बघायला मिळेल? नक्कीच चांगल्या प्रकारचा संघर्ष बघायला मिळेल. आणि मी प्रथम सनस साहेबांचे कौतुक करेल की त्यांना चांगल्या पद्धतीचं इथे आयोजन केलं आहे. आणि स्पीचमध्ये जे काम केलं ते चांगलं आहे. म्हणजे की खेळपट्टी चांगली आहे. तर नक्कीच इथून पुढे टॉस हरलाय टीम रेणावळे. पहिल्या मॅचमध्ये टॉस तुम्ही जिंकला. इथून पुढचं प्लॅनिंग कसं असेल? जे पहिल्या मॅचमध्ये ज्या नॅचरल गेम खेळतो तसाच गेम खेळणार. तर नक्कीच खूप सारा वेळ घेणार आहे. खूप खूप शुभेच्छा असतील. तुम्ही मॅचची तयारी करा. मॅच याही नंतर आपल्या समोर आहे. 46 धावांचं टार्गेट आहे. अगदी असं म्हटलं जातं ना, यशस्वी होणारी माणसं कारणं सांगत नाही आणि कारणं सांगणारी माणसं कधीही यशस्वी होत नाहीत. तर यशाची वाटचाल या दोन टीम्स कशा पद्धतीने करतील या मॅचमध्ये या पण ऐकूया. गणेशजी शिंदे सरांना मायक्रोफोनवरती आपण आमंत्रित करूया. तर धन्यवाद. ज्यांचा आवाज आपण टॉस का बॉलच्या ठिकाणी ऐकला, अर्थातच निलेजी मर्डेकर सरांना ऐकत होता. आणि येणाऱ्या मॅचसाठी सुद्धा आपल्याशी पुन्हा एकदा जोडले जातील. तर घेऊन जातो मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला 46 धावांचं आव्हान घेऊन. मैदानाच्या आतमध्ये टीम अकोशी 11 संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आत दाखल झाले. मनोज बनगे आणि साहिल बनगे. गोलंदाजी मार्कवरती अर्थातच बोरगाव एक्सप्रेस. इथे मात्र पाहायला गेलं तर दशरथ वाडकर सज्ज होताना पाहायला मिळेल. परंतु एक षटक ही आहे. एक षटक मात्र खऱ्या अर्थानं डोकेदुखी ठरणार आहे टीम सीकेएम बोरगावसाठी. कारण आज पाहिलं गेलं तर अमितदादा वाडकर नाही आहेत. ती उणीव कोण भरून काढेल? न भरणारी उणीव आहे. कारण पाहिलं गेलं तर सातारा जिल्ह्यातील एक नामवंत खेळाडू आणि खऱ्या अर्थानं वाईट टेनिस क्रिकेटचा जर विचार केला तर खूप मोठं योगदान. यस, पंचांचा इशारा. गेम ऑन होतोय. ग्रीन सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचलाय. 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर. काऊ कॉर्नर आहे. लॉंग ऑफ सजलाय. पहिला चेंडू काय घडलं तर दशरथ वाडकरच्या हातातून चेंडू सटकला आणि तो नो बॉल वरती आला चौकार. म्हणजे विदाऊट बॉल 5 धावा धावफलकावरती लागल्या टीम अकोशी 11. आता फटका बसलाय. परंतु इथे झेल होऊ शकणार नाही कारण फ्री हिटचा चेंडू आहे. आणि इथे मात्र धावबाद करणं जाईल का? इथे एक धाव कंप्लीट होईल. परंतु पहिला खराब चेंडू नंतर कमबॅक. फ्री हिटला सुद्धा चांगला चेंडू आपण ज्यावेळेस डिलिव्हर करतो त्यावेळी आपल्याकडे असणारी क्षमता, आपल्याकडे असणारी ती ॲबिलिटी खऱ्या अर्थानं आपण प्रेक्षकांसमोर दाखवत असतो.
आणि ते खऱ्या अर्थानं दशरथ वाडकरमध्ये ठासून भरले. आता मात्र साहिल बनगे स्ट्राईक एंडला असेल. इथे रनअपमध्ये काहीतरी चुकी, डेड बॉल घोषित केला जातोय. खूप महत्त्वाचं षटक असेल टीम सिक्कीम बोरगावसाठी, कारण आज इथे मी मगाशी सांगितलं की अमित वाडकर नाही आहे, त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं दशरथचं खूप आता मोठी जबाबदारी वाढली आहे गोलंदाजी डिपार्टमेंटमध्ये. सुरेख चेंडू पहा, गती अतिशय देखणी, ऑपेस्टीच्या बाहेर थोडासा गुडलेन स्पॉटला चेंडू डिलिव्हर केला, तदनंतर मात्र चांगलं पेस पाहायला मिळालं आणि डॉट बॉलची सांगता. साहिल हा चेंडू काही समजला नाही, निर्धाव चेंडूची सांगता. धावफलकावरती आपण जाऊया. धावफलकावरती आपण गेलो तर 6 धावा. हॅलो, सुरेख गोलंदाजी पहा, अतिशय देखणी दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं मित्रांनो पाहिलं गेलं तर या दशरथ वाडकरबद्दल बोलायचं झालं तर घनसोली विभागामधील जे क्रिकेट असेल, सातत्यपूर्व खऱ्या अर्थानं चांगली गोलंदाजी दशरथच्या माध्यमातून या नवी मुंबईच्या ओपन क्रिकेटमध्ये सुद्धा पाहायला मिळाली. आज गावासाठी खेळतोय, गावाच्या नावासाठी, गावाच्या नावलौकिकासाठी इथे खेळायचं आहे. पुन्हा एकदा सुरेख चेंडू, ब्लॉक चेंडू, क्रिकेटचा पलकावरती आहेत. चांगली गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवतोय दशरथ वाडकर या भूमिपुत्राच्या मैदानामध्ये. आणि ही खेळपट्टीचा विचार केला तर खऱ्या अर्थानं प्रत्येक खेळाडू या खेळपट्टीच्या प्रेमात पडलेला असतो मित्रांनो. पुन्हा एकदा अजून एक अतिशय हॅलो, चला स्पीडअप ठेवा प्लीज, विनंती असेल आपल्याला. टीम सिक्कीम बोरगाव, चला एवढा वेळ घेऊ नका. आपल्याला फक्त 20 मिनिटाचा वेळ निर्धारित आयोजनाच्या माध्यमातून आपल्याला दिला गेला आहे. खऱ्या अर्थानं सन स्पोर्ट्स आयोजित श्री भैरवनाथ चषक 2022 ही स्पर्धा आपण अनुभवताय आणि या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस. हॅलो, तर गोलंदाजीमध्ये परिवर्तन झालेलं पाहायला मिळेल. गोलंदाज मात्र सुरेश वाडकर गोलंदाजी मार्कवरती, साहिल बनगे मात्र स्ट्राईक एंडला सज्ज झालाय. इथे मात्र मोठा फटका सजवायचा होता, शॉर्ट पॉइंट लेग, तिथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकच धाव खर्ची होईल, परंतु खराब दिशा होती. थोडासा जर इथे मात्र त्या क्षेत्ररक्षकाला फसवलं असतं तर 4 धावा गेल्या असत्या. जर त्याला महत्त्व नाही आहे क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर स्क्वेअर लेग बाउंड्री आहे. तदनंतर मात्र काऊ कॉर्नर सज्ज आहे, लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन सज्ज आहे, पॉईंट आहे, कव्हर आहे, शॉर्ट फाईन लॅग, शॉर्ट थर्ड मॅन सज्ज आहे. चांगला सापळा रचलाय म्हणेन इथे मात्र या 2 फलंदाजांसाठी. सुरेश निघालात पुन्हा एकदा, नक्कीच वाईडिश यॉर्कर, आपल्याला चांगला चेंडू पाहायला मिळाला, चांगला रिलीज झाला. दशरथ आहे म्हटलं तर नो डाऊट एकच धाव तिथे घेतली जाणार, कारण या खेळाडूकडे पाहिल्यानंतर खऱ्या अर्थानं मित्रांनो सातत्यपूर्व सांगत असतो की फक्त गोलंदाजी आणि फलंदाजी नाही आहे, तर तुम्हाला क्षेत्ररक्षणाचा दर्जासुद्धा चांगल्या लेवलचा ठेवावा लागेल. आणि दशरथ वाडकर अतिशय चांगला फिट खेळाडू पाहायला मिळतो, नवोदित खेळाडू आहे. पुन्हा एकदा सुरेश वाडकर साहिलसाठी. आता मात्र चांगला फटका, परंतु पॉईंट
मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय राहुल बनगे. आणि राहुल बनगे बद्दल एक किस्सा नक्कीच सांगेन, कारण आज भूमिपुत्र मैदानामध्ये आहे. वर्ष होतं 2018 साल, 18-19 असेल. पहिला प्रयोग झाला होता तालुका एक मॅच खेळण्याचा, आणि स्पर्धा होती नगरसेविका चषक. आणि त्या स्पर्धेमध्ये KSK विपक्ष Y11 ही मॅच झाली. शेवटचा चेंडू 3 धावा हव्या असताना राहुलच्या बॅटमधून आलेला चौकार. मित्रांनो, कोण कर्णधार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. कॅप्टन इनिंग खेळावी लागेल, साकारावी लागेल. इथे आपल्या गाभासाठी खेळायचे. धावफलकावरती जाऊया. फक्त 9 धावा धावफलकावरती आहेत. 1.4चा खेळ संपलाय आणि मला वाटतं हॅट्रिक ऑन. यस, नक्कीच सुरेश वाडकर ऑन हॅट्रिक चेंडू असेल. हॅट्रिक नोंदवली जाईल का? फलंदाज मात्र डावखुरे हाताचा विशाल बनगे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आज खेळावं लागेल आपल्या गाभासाठी, गाभाच्या नावासाठी, गाभाच्या नावलौकिकासाठी. कारण मित्रांनो, हे क्रिकेट आहे ग्रामीण क्रिकेट. हॅट्रिक चेंडू आहे. हो, इथे मात्र खोदून काढलाय. चांगला पटका. काऊ कॉर्नरच्या रिझन खाली आहे. तिथे मात्र जयराज वाडकर मोठा चेस करून येतात. 2 धावा तर नक्कीच घेतल्या जातील, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, कारण डीप विकेटवरून मात्र काऊ कॉर्नर पूर्ण क्रॉस करायचा होता. 2 धावा कंप्लीट झाल्या. धावफलकावरती जाऊया. 11 धावा धावफलकावरती आतापर्यंत 46 धावांचं आव्हान पेलत असताना चांगली गोलंदाजी आहे, अतिशय देखणी गोलंदाजी. शेवटचा चेंडू रिलीज केला जाईल. उलटा चेंडू, मोठा प्रहार. कारण 4 होतो आपण, जास्त प्लॅनिंग करत बसू नका, विनंती असेल. कारण ज्या आपण विचार केला तर आज 44-45च्या आसपास टेम्परेचर पाहतोय आपण नवी मुंबईचं, आणि त्या रखरखत्या उन्हामध्ये आपण एक मॅच खेळून परत येणार आहात, परंतु पंच सातत्यपूर्व मैदानाच्या आतमध्ये असतात. मित्रांनो, विनंती असेल आपला वेळ वाचवा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राज, नवीन गोलंदाज रोहन. तिसऱ्या षटकासाठी प्राचारण केलं जातंय रोहनला. खऱ्या अर्थानं धावफलकावरचा विचार केला तर फक्त 11 धावा धावफलकावरती, म्हणजे अजूनही 12 चेंडू 35 धावांची आवश्यकता असेल. येणारे 12 चेंडू 35 धावा, 35 धावा 12 चेंडू. कोण ठरेल या मॅचचा शिल्पकार, कोण घेऊन जाईल मॅच, हे षटक खूप महत्वाचं टीम बोरगाव संघाकडून असेल. तर आता मात्र हात खोलावे लागतील. मनोज
स्वीट रिव्हर्स स्वीट अटेंड करण्याचा प्रयत्न इथे मात्र चकवा दिला. यस, 2 क्षेत्ररक्षकांना चकवा दिलाय, परंतु मात्र एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न सफल होईल का? यस, 2 धावा कंप्लीट. शॉर्ट दरम्यान पाहिलं गेलं तर खऱ्या अर्थानं तिथे थोडंसं बबलिंग झालं आणि पंचल लेग बाईटचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवतायत. चांगला चेंडू रिलीज केला गोलंदाज मात्र राजच्या माध्यमातून. तुम्ही घ्या ना मला. तर फलंदाज मात्र मनोज ऑन स्ट्राईक. गोलंदाज मात्र रोहन वाडकर आता मात्र सज्ज होईल, कारण खूप महत्वाचं षटक हाताळतोय रोहन वाडकर. इथे मात्र चांगल्या दिशा दिली. यस, पॉइंट आणि शॉर्ट दरम्यानच्या मधून चेंडू दन 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 सीमारेषा पार खणखणीत चौकार. डीजे धावांची गरज असेल तुम्हाला. येणारे चेंडू असतील 10-29. नव्याने समीकरण आपल्या समोर मांडेन. कोण घेऊन जाईल मॅच? टीम अकोशी का टीम बोरगाव? टीम बोरगाव का टीम अकोशी? हे षटक खूप महत्वाचं यासाठी सांगितलं होतं की कारण या षटकामध्ये तुम्ही धावांना लगाम घातला तर शेवटचं षटक फ्री माइंडनी गोलंदाज येऊ शकतो. परंतु मनोज भनगे मात्र सलामीला आलाय. अजूनही मैदानाच्या आतमध्ये मोठे प्रहार करावे लागतील. पुन्हा रिबस अटेंड करण्याचा नाहक प्रयत्न केला जातोय. विकेटचं पतन होईल का? यस, परतावं लागेल राजला. विकेट क्रमांक 4 तंबूच्या दिशेने टीम अकोशी 11 संघासाठीचे. दीपक मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. दीपक बनगे खऱ्या अर्थानं आता मात्र खऱ्या अर्थानं या मॅचमध्ये 9 चेंडू 29 धावा समीकरण नव्याने आपल्या समोर असेल. मित्रांनो, नेक्स्ट मॅच एक बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला पाहिलं गेलं तर खऱ्या अर्थानं शरद कोंडाळकर तर दुसऱ्या बाजूला सतीश सनस असं युद्ध मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. आणि ते फक्त मैदानाच्या आतमध्येच पाहायला आवडतं प्रेक्षकांना मित्रांनो, कारण मैदानाच्या बाहेर आला ॲज अ क्लोज फ्रेंड्स हे सूत्र नक्कीच चांगलं असतंय. आता दिशा भरकटली होती थोडीशी, परंतु इथे मात्र मनोजला चेंडू काय समजला नाहीये. चेंडू मात्र येऊन आदळला. एक मला वाटतं एज लागली आहे बॅटची. येस, पंच सांगतायत बॅटनी आहे एक धाव, म्हणजे एक धावीची भर धावसंख्या जाऊन पोहोचेल 18 या आकड्यावरती. 4/18 समीकरण आपल्या समोर टीम अखमाई 11 अकोशी या संघाचं पाहायला मिळतंय. खऱ्या अर्थानं रोहन वाडकरचं कौतुक करेन. खूप महत्त्वाचं षटक हाताळण्यासाठी आला आणि त्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली रोहन वाडकरच्या माध्यमातून. आता मात्र खोल जाणीव ठेवा. बाकीचे खेळाडू उन्हाच्या रखरखत्या उन्हामध्ये तिथे आतमध्ये उभे आहेत. नवीन फलंदाज विजय बनगे मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र या षटकातील शेवटचा चेंडू रिलीज केला जाईल. खूप मोठी धावसंख्या चेस करायची. मला वाटतं अजूनही तुम्हाला 28 धावांची आवश्यकता असेल. येणारे 7 चेंडू 28 धावा. थोडीशी मॅच लांबलेली पाहायला मिळते. याचं कारण मात्र राहुल बनगे, विशाल बनगे
खूप स्वस्तामध्ये परतल्यात. ओ नवीन गोलंदाज अर्थातच शेवटचं आणि खूप महत्वाचं षटक आहे. 28 धावांची जवळजवळ आवश्यकता आहे. यस, 28 धावांची गरज. 6 चेंडू पंकज वाडकर यांच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय आणि कित्येक वेळा टीम बोरगाव संघासाठी खूप महत्वाचं स्लॉक षटक हाताळलंय पंकज वाडकर यांनी. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन आहे. काऊ कॉर्नर लॉंग ऑनला स्वतः आज आपण पाहिलं गेलं तर दशरथ वाडकर आहे. लॉंग ऑफ आहे आणि पॉइंट कव्हर बाउंड्री लाईन. पहिलाच फुल इथे मात्र अशी गाणी बंद करावीशी वाटत नाही आहेत. पहिल्या चेंडूवरती काय घडलंय तर पहिला चेंडू खराब आणि त्यावरती आला मोठा प्रहार. कहाणी में ट्रीस. मॅच संपली नाही, मॅच ऑन आहे. दाखवणारा फटका मनोज बनगेच्या बॅटमधून आलाय. सलामीला का आलो होतो हे दाखवावं लागेल, थांबावं लागेल शेवटपर्यंत. पुन्हा एकदा पंकज वाडकर सज्ज. ओ इथे मात्र 24 धाबा धावपलकावरती आहेत. म्हणजेच तुम्हाला धाबांची गरज आहे 22. यस, 22 धाबा. येणारे 4 चेंडू असतील तुमच्या हातामध्ये. 22 धाबांची गरज असेल. कोण फलंदाज ती जबाबदारी घेईल? कोण हे शिवधनुष्य? नवीन फलंदाज कोण आलाय? साई बनगे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. परंतु स्ट्राईक एंडला आपण पाहतोय आकाश बनगे. आकाश बनगेला हे शिवधनुष्य पेलावं लागेल. टीम अखमाई 11 अकोशी या संघासाठी. परंतु पंकज वाडकर एक कसलेलं नावजलेले गोलंदाज. सातत्यपूर्व 20 वर्ष ते 22 वर्षापासून टीम सिक्कीम बोरगाव संघासाठी चांगलं खेळाचं प्रदर्शन दाखवलंय. आज गरज आहे 4 चेंडू चांगले हाताळायचे आहेत. 4-22, 22-4 नव्याने समीकरण. सतीश सनस, आपल्याला विनंती असेल आपण प्लीज जरा कॉम बॉक्स मध्ये यायचंय. सतीश सनस आपलं एक इथे मला वाटतं काम आहे कोणाचं तरी, प्लीज या. डॉट डिलिव्हरी. इथे मात्र पंकज वाडकर इथे खऱ्या अर्थानं आपला अनुभव पणाला लावताना पाहायला मिळत आहेत. फुलटॉस चेंडू मात्र इथे मात्र खराब. फाईन लेगला क्षेत्ररक्षण खराब झालंय. तिथे विजयच्या माध्यमातून चेंडू मात्र जाईल सीमारेषा पार. येतोय खणखणी चौका. धावसंख्येचा विचार केला तर किती झाले? 28 धावा धावपलकावरती आहेत. म्हणजे अजूनही 18 धावांची गरज असेल. येणारे 2 चेंडू म्हणजेच कुठेतरी औपचारिकता बाकी आहे असं म्हणायला हरकत नाही. परंतु क्रिकेट शेवटपर्यंत काही बाकी सांगू शकत नाहीये. डॉट बॉलची सांगता पहा. गतीमध्ये इथे मात्र पसगत झाली आहे. डॉट बॉलची सांगता. शेवटचा येणारा 1 चेंडू. यस, आणि 18 धावांची आवश्यकता. म्हणजे टीम सिक्कीम बोरगाव एक पाय ठेवलाय आणि दुसरा सुद्धा पाय ठेवला जाईल. कारण इथे 4 गेल्या 6 गेल्या तरी सुद्धा सिक्कीम बोरगाव संघ मात्र या पहिल्या मॅच मध्ये विजय
अतिशय चांगला खेळाचं प्रात्यक्षिक दाखवलं इथे दोन्ही संघांच्या माध्यमातून. या स्वागत आहे आपलं आलेल्या मान्यवरांचं सुद्धा खूप खूप स्वागत करेन. नेक्स्ट मॅच आपल्या समोर असेल. एका बाजूला टीम आसरे, विपक्ष टीम रेणावळे. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आम्ही इथे नक्कीच डिक्लेअर करू.